काय नाव तुमचं? माझं नाव आकाश चंद्रकांत भालेराव. मी राहणार शिरूर चाटा, मुर्शदपूर, छत्रपती संभाजीनगर. तुमची काय समस्या आहे? माझ्या समस्या अशा आहे की ग्रामसेवक मॅडम व सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरफायदा करून रोजगार सेवक भरती निवड केली आहे. हां, माझे एक प्रश्न आहे की आमच्या गावामध्ये समस्या भरपूर आहेत. तशा हे माझं पदाचा गैरवापर करून, त्यांच्या पदाचा गैरवापर करून माझा अर्ज त्यांनी माता समाजातून टाळला आहे. या संदर्भात मी उपोषणला इथं 22/1/2024 रोजी बसलो आहे. तसेच मी कलेक्टर ऑफिस बसून कोणताच अधिकारी दखल घेत नाही. तसेच माझा आजचा 4था दिवस आहे. माझा हेच प्रश्न आहे की कलेक्टर साहेबांना की त्यांनी तातडीने कारवाई करावी, हीच माझी नम्र विनंती. तसेच हे जे बी दोषी असत त्याच्यावर कारवाई करावा आणि ते रोजगार सेवक त्यांना माझं हे आदिनाथ ससेमाला जॉईन केला त्यांनी, तर त्या संदर्भात त्याला कायद्यानुसार त्याला 3 आपत्ती आहे. त्याचं वय सर म्हणलं तर सरासरी 45 ते 48 वय, मर्यादित बसत नाही तो. ग्राम रोजगारच्या जागा कोणत्या कॅटेगरीसाठी निघाल्या होत्या? पहिले आमच्या गावात रोजगार होता, त्यांनी राजीनामा दिला. त्या संदर्भात त्याची जागा मोकळी असताना आम्ही 9 जणांनी अर्ज केला होता. सरपंचांनी त्याचं काय मनोमन कारवाई करून तसेच घरच्या माणसाला त्यांनी पदवी दिली. पूर्वीचा ग्राम रोजगार कोणत्या जातीचा होता? मराठाच होता ते. बरोबर. आता हे जे तुम्ही आता 9 जणांनी अर्ज केले होते, तर काय काय नाव होतं त्याच्यामध्ये? त्यांची नावं तर मला माहीत नाही, पण माझा अर्ज दिला एसी समाजाचा असून त्यांनी टाळाटाळ केलेला आहे. या संदर्भातून नाही एकटाच बसलो आहे, त्यांचं काही घेतलेलं नाही मला. बरं. तर मग त्यांनी काय मनमानी कारभार केला? मनमानी कारभार असा केला की समोरचा आदिनाथ कचरू ससेमाल आहे ना, त्याला 3 आपत्ती आहे. आपलं गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये तो बसत नाही. बरोबर. तसेच त्याला 2005 नंतरची 3 आपत्ती. त्याचं वय आहे 45 ते 38 वर्ष. म्हणजे ओपन कॅटेगरीचं आहे, त्याला 3 आपत्ती आहे, अजून वय पण त्याचं 45 आहे. 45 आहे. ते नियमात बसत नाही ना सर. बरोबर. ते सरपंचांनी त्याच्या घरचाच माणूस घेतला आहे. तर मग आता तुमची मागणी मान्य नाही झालं, तुम्ही काय करणार यानंतर? माझी मागणी अशी आहे की मला भेटली पाहिजे, कारण की मी बेरोजगार आहे. त्याला बेरोजगार आहे. बरोबर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.